हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, टेट 2023 याची तयारी आपण करत आहोत. फार अल्प कालावधी आपल्याजवळ उरला आहे. याची विशेष गेस्ट पेपर आपण तयार केले आणि या टेस्ट सिरीजमध्ये एकूण आपण 10 पेपर घेत आहोत आणि प्रत्येक पेपर आपला प्रयत्न आहे की आपण यूट्यूबवर प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सहित तुम्हाला यूट्यूबवर सॉल्व्ह करून देण्यात यावा, जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला हेल्प झाली पाहिजे. आणि तुम्हाला जर ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. याची फायदा असा आहे की ही टेस्ट सिरीज ऑनलाईन सुद्धा तुम्ही सोडू शकता, सोबत व्हॉट्सअपवर PDF सुद्धा तुम्हाला भेटेल, म्हणजे दुहेरी फायदा आहे. ऑनलाईनचा फायदा असा आहे की IBPS द्वारे तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे, तर त्याची प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि ही टेस्ट ऑनलाईन सोडवल्याबरोबर तुमचा स्कोर तुम्हाला कळणार, आणि स्कोर तर कळणारच, सोबतच कोणता प्रश्न राईट आला तो सुद्धा कळणार आणि कोणता रॉंग आला आणि त्या रॉंग आलेल्या प्रश्नाचं उत्तर कोणतं पाहिजे होतं ते सुद्धा तुम्हाला त्या टेस्टद्वारे कळणार आहे. इतकी महत्त्वाची ही ऑनलाईन टेस्ट आहे. बरेचसे लोक जॉईन झाले. तुमची सुद्धा इच्छा असेल तर या ठिकाणी मोबाईल नंबर दिसत आहे, या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपवर फक्त एक हाय मेसेज पाठवा. व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवल्याबरोबर मी तुम्हाला जितक्या डिटेल्स आहेत त्या पाठवून देईन. नंतर तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन भेटत राहील. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्याविषयी जाऊ नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानचे प्रश्न पाहूया, थोडं स्पष्टीकरण आणि डिटेलमध्ये. प्रश्न क्रमांक 16 पासून विज्ञानचे प्रश्न आहेत बघा. पहिला प्रश्न बघा 16 नंबरचा. पितळ हे रिकामी जागाचे संमिश्र आहे. तर पितळ कशाचं संमिश्र आहे? तर संमिश्र म्हणजे काय की दोन किंवा अधिक धातू किंवा अधातू मिक्स केले जाते तेव्हा त्याला संमिश्र मिश्रण असं म्हटलं जाते. आणि पितळ जे आहे ते आहे कॉपर Cu म्हणतात, आणि झिंक म्हणजे Zn हे त्यांच्या संज्ञा आहे. कॉपर आणि झिंकचं संमिश्र आहे ते काय? पितळ. या दोन पासून तयार होतो पितळ. हे विचारतात बरं का एक्झाममध्ये. 2010च्या CT मध्ये प्रश्न आले, 17च्या टेट मध्ये सुद्धा या टाईपचे प्रश्न आलेले होते. तर IBPS पॅटर्न मध्ये सुद्धा हे असे प्रश्न येतात. Cu + Zn ऑप्शन नंबर 1 याचा संमिश्र आहे. याचा रंग पिवळ्या रंगाचा असतो, हलका पिवळा किंवा जवळजवळ पांढरा पितळ आपल्याला दिसतो, हे सगळ्यांना माहित आहे. उपयोग काय? मोटार कार रेडिएटरमध्ये कोर आणि पाण्याचे नळ सुद्धा याचे बनतात. प्रश्न क्रमांक 17 बघा. खालीलपैकी कोणती वनस्पतींसाठी प्रभावी बहिर्प्रजनन योजना नाही? ओके, तर याच्यातले 4 ऑप्शन्स आहे. चारही बहिर्प्रजनन योजनाच आहे पण प्रभावी नाहीये. आहे चारही पण प्रभावी कोणती नाहीये? तर याच्यातली जी असते द्विलिंगाश्रयी फुलांचे उत्पादन, ही प्रभावी अशी बहिर्प्रजनन व्यवस्था नाहीये. का नाहीये? कारण हे स्वसंयुग्मनाला प्रतिबंध करते आणि एकदा परागकण आहे तो स्वयंपरागकण देखील होत नाही, आणि म्हणून द्विलिंगाश्रयी जे फुलांचे उत्पादन आहे हे वनस्पतीसाठी प्रभावी बहिर्प्रजनन योजना नाही असं म्हटले जाते. ओके, याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 18. जोड्या लावा. डॉपलर प्रभाव, रमन विकिरण, ह्युजेनचे प्रभाव आणि क्वांटम सिद्धांत. कोणती जोडी कोणासोबत लागते ते इथं आपल्याला ओळखायला सांगितलंय. तर इथं पहिले पाहूया आपण डॉपलर प्रभाव. आता काय, हे सगळे प्रभाव आणि कॉन्सेप्ट आपली क्लिअर असेल तरच आपण जोड्या जोडू शकतो बरं का. आपण एक एक थोडं पाहत चालू. तुम्ही थोडा परिचय देऊन देतो म्हणजे एक्झाममध्ये कोणताही प्रश्नात तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. तर डॉपलर प्रभाव, डॉपलर इफेक्ट ध्वनीच्या स्त्रोताच्या संबंधात निरीक्षकाच्या हालचालीमुळे होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेला स्पष्ट करतो. हे लक्षात असू द्या. तर म्हणजे गतीमुळे होणाऱ्या आवाजाच्या वारंवारतेमध्ये होणारा बदल, हे ऑप्शन नंबर 3 लक्षात असू द्या. डॉपलर, गतीमुळे होणाऱ्या आवाजाच्या वारंवारतेत होणारा स्पष्ट बदल. रमन इफेक्ट हा तर सोपा आहे, हा सगळ्यांना माहित असेल. काय? हा जे या शोधामुळेच आपण विज्ञान दिन सुद्धा साजरा करतो, रमन इफेक्ट. तर जेव्हा रेणू प्रकाश झोत वाकवतात तेव्हा प्रकाशाची तरंगलंबी बदलते. तर आणि प्रकाशाचा छोटासा भाग जो रासायनिक संयोगाच्या स्पष्ट धुलीकण मुक्त नमुन्यातून प्रवास करतो तो घटना बीमपेक्षा भिन्न दिशानिर्देशांमधून बाहेर पडते. आणि तुम्हाला माहित असेल की रमन विकिरण, आता याच्यात इथे सांगितलं की जेव्हा रेणू प्रकाश झोतात वाकवतात तेव्हा प्रकाशाची तरंगलांबी बदलते, याच्याशी संबंधित आहे. सोबतच ह्युजेनचा प्रभाव. ह्युजेनचा प्रभाव काय सांगतो? हा जो कॉन्सेप्ट होता याचं स्पष्टीकरण असं आहे मित्रांनो की ह्युजेनच्या तत्वानुसार तरंग लहरीवरील प्रत्येक बिंदू हा दुय्यम लहरीचा स्त्रोत मानला जाऊ शकतो. दुय्यम लहरीचा स्त्रोत मानला जाऊ शकतो म्हणजे काय येणार याचं? जेव्हा दोन लहरी राद्योरोपित असतात तेव्हा याद्वारे अडथळा आणला जातो. आणि क्वांटम सिद्धांत हा तर फार फेमस आहे. क्वांटम सिद्धांत सूक्ष्म घटनेचे स्पष्टीकरण याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि पदार्थ आणि ऊर्जेचं अणु आणि उपपरमाण्विक स्वरूप वर्तन क्वांटम सिद्धांताद्वारे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे उपपरमाण्विक वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी वापरला जातो. 3 4 2 1 बघा ऑप्शन पाहूया. 3 4 2 1 ऑप्शन नंबर 4. 3 4 2 1 हा याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 19.
रायबोसोम कोणत्या प्रक्रियेचे क्षेत्र आहे? तर रायबोसोम याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 प्रथिने संश्लेषण. प्रथिने संश्लेषण. रायबोसोम पेशी द्रव्यामध्ये उपस्थित असलेल्या कणीदार रचनेच्या जालिकेवर चिटकलेले असतात आणि सर्वात प्रथम कोणी शोधून काढलं होतं, कोणी पाहिलं होतं, तर ते पाहिलं होतं 1953 मध्ये. 1953 मध्ये जॉर्ज पलाडे यांनी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकाखाली एक दाट करून म्हणून यांना रायबोसोम्सला पाहिलं होतं. आणि प्रथिने संश्लेषणासाठी रायबोसोम हे क्षेत्र म्हणून पेशीची प्रथिने फॅक्टरी देखील त्यांना म्हटलं जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20, अन्ननलिकेमधील अवयवाद्वारे स्त्रावित कोणता रस चरबीच्या पचनात महत्वाची भूमिका निभावतो? कोणता रस आहे? योग्य उत्तर आहे मित्र पित्तरस किंवा स्वादुरस. पित्तरस किंवा स्वादुरस. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 पित्तरस आणि स्वादुरस. तर अवयवांनी स्त्रावलेले जे पित्तरस आणि स्वादुरस आहे हे चरबीच्या पचनामध्ये महत्वाची भूमिका निभावतो. पित्तरस हा यकृतद्वारे स्त्रावला जाते. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं विकर नसते. पित्तरसाचा अन्न अल्कलीधर्मी बनवण्यास आणि चरबीचे अणु विघटन करण्यास मदत करतो. आणि स्वादुपिंडामुळे काय होतो? स्वादुरस येतो. आणि यात अमायलेज, ट्रिप्सिन, स्वादुपिंड लायपेज, न्यूक्लिज, अमायलेज आणि वेगवेगळ्या प्रकारचे विकर असतात. स्वादुरसाचा स्त्राव संप्रेरक सेक्रेटिन आणि कोलेस्ट्रिकिनिन यांनी नियंत्रित केलं जाते. लायपेज हे चरबीच्या पचनाचं विकार आहे आणि टायलिन लाळेच्या पचनाचा सुद्धा एक विकर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 21, पुढीलपैकी कोणत्या जलचर प्राण्याला कल्ले नाहीत? ऑक्टोपस, स्क्विड, क्लाउनफिश की देवमासा? उत्तर आहे देवमासा. सोपा प्रश्न आहे, याचं उत्तर बहुतेक लोकांना आलंच असेल. कल्ले बहुतेक जलचर प्राण्यांमध्ये आढळतात. कशासाठी असतात? तर श्वसनासाठी असतात. पण कल्ले हे पाण्यात विसर्जित ऑक्सिजन काढून घेऊ शकतात आणि कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करू शकतात. ऑक्टोपस, स्क्विड, क्लाउड फिश, बेडकी, कोळंबी यामध्ये कल्ले आढळतात, परंतु फुफ्फुस हे देवमाशाचे श्वास घेणारा अवयव नाहीये. प्रश्न क्रमांक 22, पृथ्वीच्या कोणत्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण नाहीये? गुरुत्वाकर्षण नाहीये. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर पृथ्वीचं केंद्र 4. ऑप्शन नंबर 4. तर जे पृथ्वीचं केंद्र असं आहे की जर आपण त्या ठिकाणी आहोत तर आपल्याला सभोवतालचं जे वस्तुमान आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरच घनरूप असल्याचं मानलं जाऊ शकते. म्हणजे पृथ्वीला एक गोलाकार आवरण मानले जाऊ शकते, मानले जाते. आणि एक गोलाकार आवरणाच्या आत क्षमतेत बदल होत नाही, कारण एखादी गोष्ट आत जाते तेव्हा आणि क्षमतेत बदल केल्याने बल नसते. म्हणूनच गुरुत्वाकर्षणामुळे प्रवेग पृथ्वीच्या केंद्रभागी हा 0 आहे असं मानलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 23, खालीपैकी कोणते विद्युत धारेच्या तापविण्याच्या परिणामावर आधारित नाहीये? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 मायक्रोवेव्ह. का बरं मायक्रोवेव्ह नाहीये? कारण तो कशावर? तो रेडिओ तरंगीवर काम करतो. मायक्रोवेव्हच्या बाबतीत सामान्यतः वापरली जाणारी जी रेडिओ तरंग आहे ती वारंवारता अंदाजे 2500 मेगाहर्ट्ज पर्यंतची असते. तर बाकीच्या सगळ्या या कोणत्या विद्युत धारेच्या तापवण्याच्या परिणामावर, फक्त मायक्रोवेव्ह नाहीये. प्रश्न क्रमांक 24, अंटार्क्टिकामधील भारताच्या दुसऱ्या कायमस्वरूपी संशोधन केंद्राचं नाव काय? तर अंटार्क्टिकावरील भारताचा जे कार्यक्रम होता 1981-82चं ते कायमस्वरूपी, त्याचं नाव होतं मैत्री. काय होतं? मैत्री. गोठवलेल्या खंडात वैज्ञानिक संशोधन करण्याच्या उद्देशाने पर्यावरण विभागाचे सचिव आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी चे संचालक जे होते त्यावेळेचे ZSZ कासिम यांच्या नेतृत्वाखाली 1981 मध्ये 21 सदस्यांच्या निवडक संघाचा हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. आणि 3 संशोधन केंद्र भारतानं स्थापन केले होते, दक्षिण गंगोत्री, मैत्री आणि भारती. आपल्याला कोणतं विचारलं? दुसरं होतं मैत्री. पहिलं कोणतं होतं? पहिलं होतं दक्षिण गंगोत्री. पहिलं कोणतं होतं? दक्षिण गंगोत्री. दुसरं होतं मैत्री आणि तिसरं कोणतं होतं? भारती. तिसरं कोणतं होतं? भारती. 3 नाव लक्षात असू द्या. 3 विचारले तर 3चे असू द्या. एक क्रम विचारला तर असा, दक्षिण गंगोत्री पहिला आहे, मैत्री दुसरा आहे आणि भारती हा तिसरा होता. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणत्या नावाने भारताचा पहिला मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम ओळखला जातो? बघा, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, नुकताच चर्चेत असणारा आहे, करंट अफेअर्स मध्ये सुद्धा येऊ शकतो, विज्ञान मध्ये सुद्धा येऊ शकतो. कोणता आहे? तर तो योग्य उत्तर आहे गगनयान. कोणता आहे? गगनयान. मिशन गगनयान हा भारताचा पहिला मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम म्हणून ओळखला जात आहे. 2020 पर्यंतचं टार्गेट होतं की अवकाशात मानवाला पाठवण्यात येईल, परंतु तो मिस झाला. कोरोना पिरियड आल्यामुळे तो आता पुढे ढकलण्यात आला. 3 उड्डाणे होणार आहे गगनयानाची, ती सुद्धा लक्षात असू द्या. किती उड्डाणे होणार आहे? 3 उड्डाणे होणार आहे. 3 पैकी 2 ही मानवरहित उड्डाणे आहे आणि 1 मानवी अंतराळ उड्डाण याच्यात होणार आहे. याच्यात ऑर्बिटल मॉड्यूल नावाच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमात 1 महिलेसह 3 भारतीय अंतराळ उड्डाणांचा समावेश असणार आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कंबाईनच्या एक्झाम मध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न आला होता. प्रश्न क्रमांक 26, रिकामी जागा हे उपकरण
विद्युत प्रवाह शोधण्यासाठी वापरलं जाते. कोणतं आहे तर गॅल्व्हनोमीटर. कोणतं आहे गॅल्व्हनोमीटर हे वापरलं जाते. अजून काही बघा काही महत्वाची यंत्रे आहे ते विचारतात. त्याच्यामध्ये अल्टिमीटर बघा, हे 3 नंबरचं अल्टिमीटर. अल्टिमीटर कशासाठी एखाद्या वस्तूची उंची मोजण्यासाठी असते. अल्टिमीटर उंची मोजण्यासाठी. ट्यूब टेस्टर याच्यात. ट्यूब टेस्टर कशासाठी निर्वात नलिकेची वैशिष्ट्ये तपासण्यासाठी असते. ट्यूब टेस्टर कशासाठी निर्वात नलिकेची वैशिष्ट्ये. आणि फॅथोमीटर हे तर माहित असलं पाहिजे तुम्हाला, पाण्याची खोली मोजण्यासाठी. पाण्याची खोली, समुद्राची नदीची खोली किती आहे याच्यासाठी फॅथोमीटर असते. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 27. डेस्कटॉप संगणक, लॅपटॉप संगणक, टॅबलेट आणि स्मार्टफोन रिकामी जागा चे विविध प्रकार आहे. कशाचे मायक्रो कॉम्प्युटर, मेन फ्रेम कॉम्प्युटर, सुपर कॉम्प्युटर की मिनी कॉम्प्युटर. IT वर सुद्धा प्रश्न येतो मित्रांनो. याचं योग्य उत्तर आहे मायक्रो कॉम्प्युटर्स. एका लहान आकाराचा संगणक ज्यामध्ये मायक्रो प्रोसेसर असतो, हा मध्यवर्ती प्रोसेसर असतो, त्याला मायक्रो कॉम्प्युटर म्हणतात. आणि हे जे उदाहरणं दिले हे सगळे मायक्रो कॉम्प्युटर्सचेच आहेत. ओके, मेन फ्रेम काय असते. मेन फ्रेम हा एक प्रकारचा संगणक आहे जो सामान्यतः मोठ्या आकारासाठी स्टोरेजचं प्रमाण, प्रक्रिया शक्ती आणि उच्च स्तरावरील विश्वासार्हतेसाठी वापरले जाते. सुपर कॉम्प्युटर हा एक मेन फ्रेम कॉम्प्युटर आहे जो संगणकासाठी सध्याच्या सर्वाधिक काम करण्याच्या दरावर म्हणजे फास्टेस्ट कॉम्प्युटर म्हणून ओळखला जाते. आणि मिनी कॉम्प्युटर्स हा एक प्रकारचा संगणक आहे ज्यामध्ये मोठ्या संगणकाची वैशिष्ट्ये आणि क्षमता असतात पण प्रत्यक्ष आकाराने लहान असतो. आणि जे उदाहरण दिले ते मायक्रो कॉम्प्युटर्स आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा, हा एक महत्वाची गोष्ट सांगायचं विसरलो की भारतातील सर्वात वेगवान म्हणजे भारताचा सुपर कॉम्प्युटर, त्याचं कॉम्प्युटर प्रत्यक्ष आणि मिहिर हे प्रत्युष दोन आहेत भारताचे सुपर, प्रत्युष आणि मिहिर, हे सुद्धा लक्षात असू दे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 28. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला मानलं जाते तर डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर विक्रम अंबालाल साराभाई असं त्यांचं पूर्ण नाव, हे यांना मानलं जाते. डॉक्टर विक्रम अंबालाल साराभाई हे भारतीय अंतराळाचे जनक असं त्यांना म्हणतात. त्यांनी अंतराळ संशोधन सुरू केलं होतं. तसेच भारतामध्ये अणुऊर्जा विकसित करण्यासाठी त्यांनी फार मोलाचं त्यांचं योगदान मानलं जाते. प्रश्न क्रमांक 29. इलेक्ट्रिक बल्बचा शोध कोणी लावला रिकामी जागा. कोणी लावला आणि तो कुठलचा होता. इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला होता थॉमस अल्वा एडिसन. थॉमस अल्वा एडिसन कुठलचा होता USA म्हणजे अमेरिकेचा होता. थॉमस अल्वा एडिसन याने लावला होता. खालीलपैकी कोणते अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नाही आहे तर खालीलपैकी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नसणारा कोणता आहे. कॅपरस्की, नॉर्टन, लिनिक्स की आवाज. तर थोडंसं काळजीपूर्वक किंवा थोडंसं कॉम्प्युटरचं नॉलेज असेल ना तर उत्तर देता येते. लिनिक्स नाही आहे, कारण लिनिक्स काय ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. काय ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जसं विंडोज आहे, डॉस आहे, तसं ही लिनिक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. बाकी सगळे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे. ओके, तर इथं मित्रांनो विज्ञानचे प्रश्न संपतात. आय होप सर्व प्रश्न एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला महत्त्वाचे ठरतील. तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल खाली मोबाईल नंबर दिसत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब सुद्धा करून घ्या.